नमस्कार, मी विद्या शेळके. आज केली होती सुट्टी का तर सिलेंडर संपला होता घरातला. सिलेंडर घेण्यासाठी गेले. 1 महिन्यापासून बुक केलेला होता, पण काही सिलेंडर आणून दिला नाही कोणी. सगळे म्हणतात सिलेंडर भेटत नाही. मग खरंच आपल्यालाही भेटला नाही, म्हणून त्या काळजीने फायनली ऑफिसला गेले. मिस्टरांकडे आले, त्यांच्याकडून गाडीची चावी घेतली नव्हती. परत गाडीची चावी मागितली, गाडीची चावी घेतली. म्हटलं याची गाडीची चावी मिळाली. मग हे आहे माझ्या शेजारचे विठ्ठल भाऊ, त्यांना घेतलं. म्हटलं चला माझ्यासोबत आपण पावती घेऊन येऊ. त्यांना त्यांच्या मुलाला पण फिरायचं होतं गाडीमध्ये. मग आम्ही सगळे निघालो गॅस ऑफिसला निघालो. कारण की तिथं पण मला वाटलं होतं, म्हटलं तर पावती नाही दिली तर खूप गर्दी वगैरे असेल. पण गॅस ऑफिसला आल्यावर कळालं की इथे एवढी काही गर्दी नव्हती, कारण की त्यांनी पब्लिकसाठी म्हणजे असं गेट ओपन ठेवलाच नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जास्त ज्यांनी ऑनलाईन म्हणजे कॉलवर बुकिंग केलेली आहे, ऑनलाईन बुकिंग केलेली आहे, त्यांनाच आम्ही गॅस देणार आहोत. बाकीचे इतर कोणाला गॅस मिळणार नाही किंवा ब्लॅकने आम्ही गॅस देणार नाही. ब्लॅकनी विचारला तर एक 5,000 रुपये त्यांनी सांगितलेले की ब्लॅकने 5,000पर्यंत गॅस मिळतो म्हणून. पण म्हटलं 5,000 रुपये का वाया घालवायचे? 5,000 नको म्हटलं, आमचं काय हॉटेल बिटेल नाही आहे की आम्हाला एवढा प्रॉफिट होईल. तर म्हटलं चला घेऊया, म्हटलं असंच गॅस कार्डवरच. तर मग फायनली आम्ही कार्डवर गॅस घ्यायला निघालो. ऑफिसजवळ आलो, तेच सेम सिच्युएशन. गेट वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं त्यांनी. माझी बुक आतमध्ये नेलं आणि पावती आणून परत दिला आणि सांगितलं की आज नाही मिलेगा, गोडाऊन में जाके कल आप लोग ले लो. पण म्हटलं आम्ही येताना सकाळी तिथं म्हणजे ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस होते, तर आत्ता पण असतील असं ह्या अंदाजाने म्हटलं जाऊन बघूया. तिथं जवळच मी पण गाडी पार्क करते, त्यामुळं बघायला काही हरकत नाही. म्हणून आलो, गाडी पार्क केली. गाडी पार्क करून म्हटलं मंदिराच्या मागेच तिथेच लगेच त्यांचं गोडाऊन पण आहे, तिथं जाऊन लगेच मी गॅस घेऊन निघेल म्हटलं. गाडी पार्क करून झालं, तिथे येऊन बघते. म्हटलं आता गोडाऊनजवळ जाऊन बघावं, तर कुत्रं पण नव्हतं. 2-3 माणसं माझ्यासारखे सिलेंडर घ्यायला आलेले, पण ते लोक सेटर बंद करून निघून गेलेले होते. तर म्हटलं चला घरी आता.